गुंतता हृदय बाबा फोन आलेला का कोणाचा? मगाशी व्हायब्रेट झाला होता, मी घेईस तोपर्यंत कट झाला. कोणाचा? अभयचा होता का? हां नाही, अननोन नंबर होता. मगाशी तू काय बोललीच नाहीस. कोणी होतं का समोर? विक्रम, अरे मगाशी मी नाही, बाबांनी फोन उचलला. काय? ओ नो. तू नेमकं काय बोललास? मी म्हणालो स्वीट हार्ट, तू चिडलीस का माझ्यावर? तुला माहिती आहे ना आज डॅडाचा बर्थडे आहे. ओ, आज आहे का? आज म्हणजे उद्या गो. मी सांगितलं होतं ना तुला कालच. पण रात्री 12 o'clockलाच बर्थडे सुरू होतं ना, म्हणून आज रात्री 12 o'clockला मी डॅडासाठी मस्त सरप्राईज पार्टी ठेवली आहे. तू देणार आहे सरप्राईज पार्टी? तू किती वाजता येशील? मी? तुला माहित होतं ना काल देवी मला सरप्राईज बर्थडे विश करणार होती. माहित होतं ना तुला? नाही, पण डोंट इवन ट्राय टू डिनाय इट. देवीने तुला हे स्पष्ट सांगितलं होतं ना. हो, बोलली होती ती. सो व्हॉट? सो व्हॉट? मी काल घरी गेलो तेव्हा माझी पोर रात्री वाट बघत सोफ्यावरच पेंगुळली होती. तुला माहित होतं की ती माझी वाट पाहणार आहे, तरी तू मला मुद्दाम सांगितलं नाहीस का? कारण काल रात्री तू 12 वाजता मला माझ्याबरोबर हवा होतास आणि रात्रभर मी तुला खुंटीला बांधून ठेवलं नव्हतं. नंतर गेलासच ना निघून, साजरा केलासच ना वाढदिवस, आणि आजही येताना गोड कौतुक करून घेऊन आला असशीलच. मला फक्त तू 1 मिनिटासाठी माझ्याबरोबर हवा होतास विक्रम. त्यासाठी केलं मी थोडंसं मॅनिप्युलेशन. देवीच्या बाबतीत नाही. गौरी, तुला खात्री आहे बाबांना संशय आलाय? मला पक्की खात्री आहे. ते डिरेक्टली मला का नाही विचारत? अनु, तो माणूस स्वतःच्या मुलाला जेवढा जीव लावत नाही ना, तेवढा तुला लावतो. त्यांची बुद्धी कितीही सांगत असली की तू फसवतीयस, तरी त्यांचं मन हेच सांगतं की हे सगळं खोटं ठरू दे, हे असं काहीच नसू दे. त्यांना पूर्णपणे खात्री पटल्याशिवाय ते यावर कधीच विश्वास ठेवणार नाही. अनु, आता तरी शहाणी हो ग, प्लीज. त्या माणसाची जर तुला हाय लागली ना, तर ह्याच्यापेक्षा वाईट काहीच नसेल. खरंच सांगते. हा गौरी, बोल. अनेक कॅप्टनला सगळं कळलंय. काय? तुझ्याबद्दल आणि विक्रम बद्दल. विक्रम, अनु बोल ना, काय झालंय? विक्रम, मी तुला नंतर करतो फोन. ओके, बाय. विक्रम, विक्रम, विक्रम. ना तू इथे कशी काय? अनन्या, व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. माझ्या घरी आपल्याबद्दल कळलंय विक्रम. चूक करणं चुकीचं नसतं अनन्या, पण त्याच्या परिणामांपासून पळून जाणं चुकीचं असतं. त्या दिवशी जर रात्री तू आली असतीस, कॅप्टनचे पाय धरून माफी मागितली असती ना, तर कदाचित माफही केलं असतं किंवा लाथाडलं असतं. तो त्यांचा प्रश्न. पण तू पळून गेलीस. माफी केली किंवा शिक्षा दिली ना की तो विषय संपून जातो, निचरा होतो त्याचा. पण जो पळून जातो ना, त्याला आयुष्यभर तळतळाट सहन करावा लागतो. कधी कधी असं वाटतं विक्रम, मी माझ्या घरी परत निघून जावं. जो काय सोक्षमोक्ष लागायचंय ना, समोरासमोर लागेल, विषय संपेल. ह्याचं अधांतरी आयुष्य जगण्यापेक्षा ते नक्कीच बरं आहे. तुझ्या आयुष्यात तू काय करावंस हे मी तुला कधीही सांगितलं नाही, आणि यापुढे कधी सांगणार नाही. आपलं हे नातं आता सुखाचं राहिलं नाहीये. गुड बाय. शिक्षा झाली अनन्या.
तुला, विक्रमला, अभयला आणि मलाही. आणि एवढंच नाही तर ह्याच्यात त्यांचा काहीच संबंध नव्हता, त्यांचा काही दोष नव्हता. अशा माझ्या आईवडिलांना झाली, तुझ्या सासऱ्यांना झाली आणि माझ्या छोट्या देवीला सुद्धा झाली. अगं बाहेर विक्रम आलाय, सोबत नैना पण आहे. काय सांगता? विक्रम आला? कधी आला? कसा आला? कुठे होता तो? त्याला काही लागलं? जाऊ देत, आपल्याला कशाला पाहिजेत नसत्या चौकशा. मी लताला चहा करायला सांगते. शिर्डीला गेला होता म्हणे. शिर्डीला? नवस बोलला होता. देवी जर सुखरूप घरी परत आली तर असेन तिथून चालत दर्शनाला येईल. चालत गेला होता. न सांगता? त्याने नैनाला SMS केला होता, तिने तो वाचलाच नाही. तुम्हाला हे पटतं? अजिबात नाही. मग पण मला दोघेही खूप आनंदात दिसत होते. एखादी खूप मोठी लढाई जिंकून आल्यासारखा नैनाचा चेहरा आनंदानं फुललेला होता. वनिता, माझा असा अंदाज आहे, हे जे वादळ चालू होतं ना, ते आता कायमचं शमलं आहे. मला सगळ्यात जास्त आनंद या गोष्टीचा आहे की एवढं सगळं होऊन सुद्धा माझं तुझ्यावरचं प्रेम कमी नाही झालं. राग आला, भयंकर राग आला. आणि जेव्हा हे दिवस आठवतील ना, तेव्हा यापुढे सुद्धा येईल. माणूस आहे मी, देव नाही. पण ही गोष्ट नक्की की तुझ्याशिवाय मी माझ्या आयुष्याचा विचार नाही करू शकत. चालताना आपण धडपडतो, ठेच काढतो, पडतो, नशिबाला कोसतो, दैवाला दोष देतो, आपल्या माणसांना काही बाई बोलतो, पण शेवटी उठतो. आधार घेत अडखळत का होईना चालायला लागतो. मलाही पुढे चालायचं विक्रम. आणि एक गोष्ट नक्की, की सोबतीला तूच हवास. माझ्यामुळे ही ठेच लागलेली असली तरी तरीही गुंतता